हॅलो विद्यार्थी मित्रांनो, DG एज्युकेशन विथ अशफाक सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान इयत्ता 6वी धडा क्रमांक 1 लक्षणे सजीवांची चे सर्व प्रश्नांची उत्तरे कसे लिहावे हे पाहणार आहोत। चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द चुनवा। उत्तर: आ मध्ये प्रजनन, ब मध्ये वाढ आणि विकास, का मध्ये आरोग्य, ड मध्ये पेशींपासून। प्रश्न क्रमांक 2, पक्षी, मासे, जनावरे हालचाल करून स्वतःची जगा बदलू शकतात। पालापाचोळा तसेच ट्रॅक्टर, बैलगाडी सारखी वाहने त्यांची जागा बदलू शकतात। त्या दोन्ही प्रकारच्या हालचालीतील महत्त्वाचे फरक कोणते? उत्तर: पक्षी, मासे व जनावरे ही सजीव आहेत। ते स्वतःच्या इच्छाने आणि स्वतःच्या शक्तीने हालचाल करून जागा बदलतात। पालापाचोळा, ट्रॅक्टर, बैलगाडी ही निर्जीव आहेत। त्यांच्या स्वतःहून हालचाल करता येत नाही। त्यांची जागा वारा, माणूस, प्राणी किंवा यंत्राचे मदतीने बदलते। प्रश्न क्रमांक 3, अनेक रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात। ते नुसत्या डोळ्यांचे ना दिसण्या इतके लहान असतात। एवढ्या लहान सजीवांचे प्रजनन होत असेल का? तुम्हाला काय वाटते? हे कशावरून ठरले ते सांगा। उत्तर: होय, एवढ्या लहान सजीवांचेही प्रजनन होते, कारण जंतूंची संख्या खूप वेगाने वाढते आणि ते नवीन जंतू निर्माण करतात। जर त्यांचे प्रजनन झाले नसते तर त्यांची संख्या वाढली नसती आणि रोगांचा प्रसारही झाला नसता। त्यामुळे असे ठरते की सूक्ष्म जंतूचेही प्रजनन होते। प्रश्न क्रमांक 4, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आणि त्याचे उत्तर याप्रमाणे लिहा। प्रश्न क्रमांक 5, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल। प्रश्न क्रमांक 6, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 आणि त्याचे उत्तर याप्रमाणे लिहा। प्रश्न क्रमांक 7, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 8, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 आणि त्याचे उत्तर याप्रमाणे लिहा। प्रश्न क्रमांक 9, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल। प्रश्न क्रमांक 10, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आ, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल। आ, वाघाचा बछडा मोठे होते, त्याचाही विकास होते का? हे विधान स्पष्ट करा। उत्तर: होय, वाघाचा बछडा जन्म झाल्यानंतर हळूहळू मोठे होते। त्याच्या शरीराचा आकार, वजन आणि ताकद वाढते। त्याला शिकार करणे, धावणे व स्वतःचे संरक्षण करणे शिकता येते, म्हणजेच त्याची वाढ आणि विकास दोन्ही होतात।
ओके स्टुडंट्स, अशा प्रकारे हा व्हिडिओ संपवितात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन, गुड बाय.